बी ए भाग 3 सेमिस्टर 5 आणि या सेमिस्टर 5मधलं 5वं युनिट 5.3 जागतिक तापमान वाढ ग्लोबल वॉर्मिंग हे या 5व्या युनिटचं शेवटचं चॅप्टर आणि आपल्या सिलेबसचं सुद्धा शेवटचं चॅप्टर आहे. 5.3 जागतिक तापमान वाढ, याला ग्लोबल वॉर्मिंग असं सुद्धा म्हटलं जाते. तर ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे काय किंवा जागतिक तापमान वाढ म्हणजे काय, जागतिक तापमान वाढ म्हणजे काय हे पाहण्यासाठी आपल्याला त्याची थोडीशी संकल्पना समजून घेणं आवश्यक आहे. जागतिक तापमान वाढ म्हणजे विविध नैसर्गिक व मानवी कृतीमुळे भूपृष्ठाच्या व सागर जलाच्या सरासरी तापमानात होणारी वाढ ही सर्व सजीवसृष्टीच्या विनाशास कारणीभूत ठरते. यालाच ग्लोबल वॉर्मिंग किंवा वैश्विक तापमान वाढ असे सुद्धा म्हणतात. बघा, विविध नैसर्गिक व मानवी कृतीमुळे, नैसर्गिक नॅचरलीसुद्धा काही बदल होत असतात आणि काही मानवनिर्मित किंवा मानवाच्या कृतीमुळे काही बदल होत असतात. म्हणून त्यांनी काय म्हटलं, विविध नैसर्गिक व मानवी कृतीमुळे भूपृष्ठाच्या व सागर जलाच्या, भूपृष्ठ म्हणजे जमिनीच्या व सागर जलाच्या सरासरी तापमानात होणारी वाढ ही सर्व सजीवसृष्टीच्या विनाशास कारणीभूत ठरते. यालाच ग्लोबल वॉर्मिंग अथवा वैश्विक तापमान वाढ असं म्हटलेलं आहे. म्हणजे नैसर्गिक किंवा मानवी कृतीमुळे भूपृष्ठ असेल किंवा सागर जलाचा सरासरी तापमान असेल, यामध्ये सतत जी वाढ होत राहते, या वाढीमुळे ही सर्व सजीवसृष्टीच्या विनाशास ही वाढ कारणीभूत ठरते. यालाच ग्लोबल वॉर्मिंग किंवा वैश्विक तापमान वाढ असं म्हणतात. म्हणून विविध नैसर्गिक मानवी कृतीमुळे भूपृष्ठाच्या व सागर जलाच्या सरासरी तापमानात होणारी वाढ ही सर्व सजीवसृष्टीच्या विनाशास कारणीभूत ठरते. यालाच ग्लोबल वॉर्मिंग अथवा वैश्विक तापमान वाढ असं सुद्धा म्हटल्या जाते. त्यानंतर आहे जागतिक तापमान वाढीची कारणे. जागतिक तापमान वाढीची कारणे कोणकोणती कारणे आहेत की ज्यामुळं जागतिक तापमानात वाढ होत आहे? पहिलं आहे ओझोनच्या क्षयामुळे ओझोनच्या थराला पडलेले छिद्रातून सूर्याची अतिनील किरणं पृथ्वीवर पोहोचतात आणि त्यामुळे जागतिक तापमान वाढ होते. प्रदूषणामुळं हवेमध्ये एक लेयर तयार होते. ते लेयर जेव्हा ओझोनच्या वायूला जाऊन छेदते तेव्हा ओझोनचा जो थर आहे साधारणतः 12 ते 15 किलोमीटर वर, या त्या थराचा क्षय होतो किंवा त्या थराला छिद्र पडतात आणि अशा प्रकारे त्याला छिद्र पडल्यामुळे सूर्यापासून जी अतिनील किरणं आहेत ती शोषून घेण्याचं काम जे ओझोनचा थर करत होता, ती अतिनील किरणं डायरेक्ट पृथ्वीवर येतात आणि पृथ्वीवर पोचल्यामुळं त्या अतिनील किरणामुळे सजीवाला धोका निर्माण होतो. तसंच जागतिक तापमान वाढसुद्धा या अतिनील किरणामुळे होते. आणि म्हणून जागतिक तापमान वाढीचं एक महत्त्वपूर्ण कारण आहे ओझोन वायूच्या थराला पडलेली छिद्र किंवा ओझोन वायूचा झालेला क्षय. हा जागतिक तापमान वाढीचं एक महत्त्वपूर्ण कारण आहे. त्याचा नंबर 2, इंधन म्हणून मिथेन वायूचा वापर केला जातो. इंधन म्हणून मिथेन वायूचा वापर केला जातो. मिथेन वातावरणात मिसळून जागतिक तापमान वाढवते. अनेक प्रकारचं वाहनामध्ये वापरलं जाणारं इंधन आहे. इंधन म्हणून मिथेनचा वापर होतो. जीवाणूच्या जैविक क्रियेतून तसेच खनिज तेल, नैसर्गिक वायू शुद्धीकरण क्षेत्रातून मिथेन वातावरणामध्ये मिसळून जागतिक तापमान वाढवते आणि म्हणून जागतिक तापमान होण्याचं एक कारण आहे मिथेन वायूचा अतिरिक्त वापर. नंबर 3 आहे नायट्रस ऑक्साईड ओझोन क्षयासोबतच हरितगृह परिणामाला कारणीभूत असतो. त्यामुळे जागतिक तापमान वाढ होते. बघा, नायट्रस ऑक्साईड ओझोन क्षयासोबतच हरितगृह परिणामाला कारणीभूत असतो आणि त्यामुळेही जागतिक तापमान वाढ होते. ओझोनचा क्षय असेल किंवा नायट्रस ऑक्साईड असेल किंवा हरितगृह परिणाम असेल, या सगळ्या कारणामुळे सुद्धा जागतिक तापमान वाढीला चालना मिळते. नंबर 4 आहे कार्बन डायऑक्साईड हवेत मिसळल्यामुळे. बघा, खनिज तेल शुद्धीकरण कारखान्यात नैसर्गिक वायूच्या ज्वलनातून, वाहनाच्या इंधनाच्या अपूर्ण ज्वलनातून
तसेच जंगलांना लागलेल्या आगीतून मोठ्या प्रमाणावर कार्बन डायऑक्साईड निर्मित होते व त्यामुळे जागतिक तापमान वृद्धी होते. कार्बन डायऑक्साईड जास्त प्रमाणात जेव्हा वातावरणामध्ये मिक्स होतो तेव्हा जागतिक तापमान वाढीला चालना मिळते किंवा जागतिक तापमान वाढ होते. नंबर 5 आहे क्लोरोफ्लोरो कार्बन. शीतगृह, शीतकपाटे, अग्निशामक द्रव्य इत्यादी अनेक गोष्टी क्लोरोफ्लोरोकार्बनचा वापर केला जातो. रासायनिकदृष्ट्या स्थिर असणारे हे द्रव्य ओझोन क्षयासोबतच हरितगृह परिणामास कारणीभूत असते. म्हणजे हा जो काही क्लोरोफ्लोरोकार्बन आहे जो शीतगृह किंवा शीतकपाटे यामध्ये वापरला जातो, तसं अग्निशामक द्रव्यासाठी सुद्धा तो वापरला जातो. यामुळं सुद्धा या क्लोरोफ्लोरोकार्बनचा अतिवापरामुळे सुद्धा वातावरणामध्ये जागतिक तापमान वाढीला चालना मिळू शकते. त्यानंतर नंबर 6 आहे आम्लजन्य पर्जन्याची निर्मिती. पेट्रोलियम पदार्थ, खनिज तेल, कोळसा यांच्या ज्वलनातून निर्माण होणारा विषारी वायू वातावरणाच्या प्रदूषणात वाढ करतात. त्यातून तापमान वाढ होते. आम्लपर्जन्याची निर्मिती होते. आम्लपर्जन्य असेल ॲसिड रेन म्हणतात त्याला. यामुळे सुद्धा जागतिक तापमान वाढीला चालना मिळते, जागतिक तापमानात वाढ होते. त्यानंतर नंबर 7 आहे औष्णिक प्रदूषण. जलविद्युत निर्माण करताना जनित्रामधून बाहेर पडणारे गरम पाणी, औष्णिक विद्युत निर्मितीच्या वेळी बाहेर पडणारे गरम पाणी, दगडी कोळशापासून विद्युत निर्मिती करताना विद्युत निर्मितीची जनित्रे थंड करण्यासाठी त्यावर थंड पाण्याचा मारा केला जातो. या प्रक्रियेतून बाहेर पडणारे गरम पाणी नदी अथवा समुद्रात जसेच्या तसे सोडून दिले जाते. नदीचे थंड पाणी व जनित्रामधून बाहेर पडणारे गरम पाणी एकत्र होऊन नद्या व समुद्राचे पाण्याचे प्रदूषण होते. यालाही औष्णिक प्रदूषण असे म्हणतात. हे जे गरम पाणी आहे जे सतत नदी नाल्यामध्ये सोडले जाते यामुळे सुद्धा औष्णिक प्रदूषण होत असते. आणि असं औष्णिक प्रदूषण जर झालं त्यामुळे सुद्धा जागतिक तापमान वाढ होते. नंबर 8 आहे हरितगृह परिणामाचे स्वरूप. बघा, सूर्याकडून सौरशक्तीच्या रूपाने येणारी काही ऊर्जा वातावरणात शोषून घेतली जाते. समशीतोष्ण प्रदेशात हिवाळ्यात प्रकाश कमी काळ येतो, त्याची तीव्रताही कमी असते. त्यावेळी पिकाची वाढ नीट होत नाही. याकरता हरितगृहाची रचना करतात. हरितगृह सोलर कूलरच्या तत्वानुसार काम करते. सोलर कूलरच्या वरील काचेतून प्रकाश किरण आत येतात, परंतु जेव्हा ते पेटीच्या तळावर पडतात तेव्हा त्याचे उष्णता किरणात रूपांतर होते. उष्णता लहरीची लांबी जास्त असल्याने ते काचे बाहेर परत जाऊ शकत नाहीत. त्यामुळे काचेखालील हवेचे तापमान वाढते. म्हणजे हरितगृहाच्या परिणामामुळे सुद्धा जागतिक तापमानात वाढ होते. त्यानंतर नंबर 9 अणुऊर्जा निर्मिती. अणुऊर्जा निर्मिती ही ऊर्जा साधनांना पर्याय म्हणून आज मोठ्या प्रमाणावर निर्माण केली जात असून त्यासाठी युरेनियम, थोरियम, ग्रॅफाइट ही द्रव्य इंधन म्हणून आणि कच्चा माल म्हणून वापरली जातात. विघटन, तापमान वाढ आणि संयोगीकरण या विविध रासायनिक प्रक्रियातून अणुऊर्जा प्रकल्पाद्वारे ऊर्जा निर्मिती केली जाते. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर भारताने सुद्धा 2-3 दशकात अणुप्रकल्प स्वतंत्रपणे उभारण्याचे तंत्र विकसित केले आहे. जगातील पहिला प्राथमिक स्वरूपात इसवी सन 1942 मध्ये अणुस्फोट करण्यात आला. त्यावेळी युरेनियमचा उपयोग स्फोटके म्हणून व विद्युत निर्मितीचे साधन म्हणून होऊ शकतो हे जगाला समजले. एकूणच काय, जगामध्ये अनेक प्रगत राष्ट्र अण्वस्त्राची निर्मिती करीत आहेत. या अण्वस्त्र निर्मितीसाठी अगोदर हे अस्त्र किती शक्तिशाली आहे यासाठी चाचण्या घेतल्या जातात. जगात अमेरिका, फ्रान्स, रशिया, पाकिस्तान, चीन, भारत इत्यादी राष्ट्र अणुचाचण्या घेताना दिसतात. इसवी सन 1947 आणि अलीकडेच म्हणजे 1988 मध्ये पोखरण येथे भारताने यशस्वी अणुचाचण्या घेऊन जगातील अणुस्पर्धेच्या राष्ट्रांमध्ये नंबर लावला आहे. यामुळे एकीकडे देशाच्या संरक्षणासाठी महत्त्वपूर्ण अशी यंत्रणा उभी राहिली आहे, तर दुसरीकडे पृथ्वीवरील तापमानात वाढ होऊन सर्व प्रकारच्या
परिसंस्थांमध्ये बदल होण्याची शक्यतासुद्धा यामुळे नाकारता येत नाही. एकूणच काय, हे सगळे जागतिक तापमान वाढीची कारणं आहेत. यामुळं मोठ्या प्रमाणात जागतिक तापमान वाढ होऊन सजीव सृष्टीला धोका निर्माण झालेला आहे. आता जागतिक तापमान वाढीचे परिणाम काय काय परिणाम होऊ शकतात, तर इतर प्रदूषणाचे जसे परिणाम आहेत तसेच किंवा त्यापेक्षाही घातक परिणाम या जागतिक तापमान वाढीचे होताना आपल्याला पाहावयास मिळतात. पहिला आहे, पृथ्वी तापमानात वाढ होते. अर्थात पृथ्वीवरचं जे काही तापमान आहे ते सतत या जागतिक तापमान वाढीमुळे वाढत आहे. कुरणाच्या गवताळ प्रदेशाचा ऱ्हास होतो. जमिनीची वाढती शुक्लता, पर्जन्यमानात घट इत्यादी कारणामुळे पृथ्वीच्या तापमानात सतत वाढ होत आहे. नंबर 2 आहे वनस्पती प्रजातीय संकलन. वनस्पती प्रजातीय संकलन. पृथ्वीवर काही वनस्पतीत वाढ होईल तर काही नष्ट होतील. वनस्पती प्रजातीचे संतुलन बिघडू शकते या जागतिक तापमान वाढीमुळे. नंबर 3 आहे मानवजातीवरील परिणाम. मानवजातीवर काय काय परिणाम होतात, तर मानवजातीवर खूप सगळे परिणाम आपल्याला जागतिक तापमान वाढीचे होताना पाहावयास मिळतील. बघा, तापमान वाढून त्वचेच्या कॅन्सरचे प्रमाण वाढले. तापमान वाढून त्वचेच्या कॅन्सरचे प्रमाण वाढले. तसेच अल्ट्राव्हायोलेटच्या प्रभावाने शरीराची प्रतिकारशक्ती कमी होऊन संसर्गजन्य रोग वाढले आहेत. तसेच विषुववृत्तीय प्रदेशातील हवा आणखीन उष्ण व दमट होऊन शरीर व मनाची वाढ किंचितशी खुटली आहे. त्यामुळे श्वसनाचे विकार जडतील असे अनेक आजार या जागतिक तापमानवाढीमुळे मानवसृष्टीवर पाहावयास मिळतात. नंबर 4 आहे प्राणी प्रजातीय संतुलन. प्राणी प्रजातीची काही त्यांची काही अन्न साखळी असते, त्यामुळे सुद्धा खंड पडण्याची शक्यता या जागतिक तापमानवाढीमुळे निर्माण झालेली आहे. नंबर 5 आहे वाळवंटीकरणाची शक्यता. आम्लपर्जन्य वाढ होऊन वाळवंटीकरणाची शक्यता मोठ्या प्रमाणावर निर्माण झालेली आहे. नंबर 6 आहे पुराचा धोका. बर्फच्छादित प्रदेशामध्ये उगम पावणाऱ्या नद्यांना पातळी वाढेल. नदीकाठातील लोकांना पुराचा सामोरे जावे लागेल, कारण जागतिक तापमान वाढ जेव्हा होते तेव्हा बर्फ वितळायला लागते आणि बर्फ वितळल्यामुळं ज्या काही नद्यामध्ये ते बर्फ वितळून त्याचं पाणी जाईल तेव्हा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पूर येतील. आणि असे पूर जर मोठ्या प्रमाणात आले तर मानवी वस्तीला धोका निर्माण होऊ शकतो. नंबर 7 आहे घातक परिणाम. बघा, सागरी पातळीत जर वाढ झाली त्यामुळे सागर प्रवाह वादळी शक्यता वाढेल. बघा, सागर पातळीत वाढ झाल्याने वारे, सागर प्रवाह, वादळी शक्यता वाढ होईल. सूक्ष्मजीवांच्या संख्येत बदल होईल. मानवी आरोग्यावर सुद्धा इत्यादी घातक परिणाम या तापमान वाढीचे आपल्याला पाहावयास मिळतील. नंबर 9 आहे किनाऱ्यावरील लोकांवर आपत्ती. जर नदीला मोठमोठे पूर जर आले, किनाऱ्यावर राहणाऱ्या वस्तीमध्ये पाणी घुसून त्या लोकांवर नुकसान सहन करण्याची पाळी येऊ शकते. त्यांच्यावर आपत्ती या पुराची येऊ शकते. नंबर 10 आहे भूखंडाऐवजी सागरावर पाऊस. जर हे इनबॅलन्स जर झालं तर पृथ्वीच्या ज्या भागात जमीन आहे त्या भागात पाणी पडण्याऐवजी सागरावर म्हणजे समुद्रावर पाणी पडेल आणि त्याचेसुद्धा विघातक परिणाम मानवाला पाणी टंचाईच्या माध्यमातून सहन करावे लागतील. त्यानंतर नंबर 11 आहे जलसंधारणावर होणारा परिणाम. बघा, पृथ्वीवर उपलब्ध असलेल्या पाण्यापैकी 97% पाणी खारे आहे. 97% पाणी हे खारे आहे. हे खारे पाणी समुद्राचे आहे, तर मानवाच्या वाट्याला केवळ 136,000 टन मीटर पाणी शिल्लक आहे. म्हणजेच पाण्याचा वापर काटकसरीने करणे आवश्यक आहे. शहरी क्षेत्रामध्ये, कृषी क्षेत्रामध्ये आणि उद्योग क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याचा वापर केला जातो, परंतु मोठ्या प्रमाणात पाणी या क्षेत्रामध्ये वाया जाते. आणि जर जागतिक तापमान वाढ झाली तर या पाणी कमी होईल आणि त्याचे विघातक परिणाम मानवी वस्तीवर किंवा सजीवनावर होतील. म्हणजेच काय, ग्लोबल वॉर्मिंगमुळे पाण्याचा प्रश्न आणखी बिकट होऊ शकतो. नंबर 12 जमिनीवर होणारा परिणाम. बघा, शेतीच्या विविध घटकापैकी वाढत्या तापमानाचा शेतजमिनीवर देखील प्रभाव पडतो. रासायनिक खताच्या अतिरिक्त वापरामुळे जमीन जैविक कार्बन रहित होत आहे
आणि तापमान जैविक कार्बन रहित होत आहे आणि तापमान वाढल्यामुळे जमिनीचा कस कमी होत आहे. जैवविविधतेत घट होत आहे. जमिनीच्या उत्पादकतेत परिणाम होऊन विविध पिकांची उत्पादकता कमी होत आहे. तसेच पडीत जमिनीचे क्षेत्र दिवसेंदिवस वाढत आहे. या जागतिक तापमानवाढीमुळं आम्लपर्जन्य असेल किंवा इतर माध्यमातून जमिनीवर त्याचा घातक परिणाम होऊन जमिनीवर त्याचा घातक परिणाम होऊन पडीक जमिनीची क्षेत्र दिवसेंदिवस वाढत आहे. त्यानंतर नंबर 13 रोग आणि कीटकांवर परिणाम. तापमान वाढल्यामुळे वातावरणातील अपायकारक वायूंच्या प्रभावामुळे रोपांवर विपरीत परिणाम होतो. तसेच तापमान वाढल्यामुळे कीटकांची प्रजनन क्षमता वाढते. त्याचा दुष्परिणाम परत पिकांवर किंवा मानवावर होतो. हा सुद्धा एक जागतिक तापमानवाढीचा परिणाम आहे. त्यानंतर आहे नंबर 13 भूकंप. मानवी शरीरात रक्तभिसरण होताना रक्तवाहिन्या कंप पावतात व नाडीच्या ठोक्यावर समजते. पृथ्वी अशीच कंप पावते हे तिच्या कवचात नियमितपणे होणाऱ्या कंपांवरून लक्षात येते. त्या भूपृष्ठावर क्षणिक कंपायमान होते. ह्यालाच भूकंप असे म्हणतात. भूकंपाने भूपृष्ठाखालील खडकाच्या रचनेत बदल झाल्यामुळे जलपातळीसुद्धा फरक पडतो. सोलापूरच्या मित्रनगर भागात जमीन तप्त होऊन धुराचे लोट वाहू बाहेर पडले. काही सरोवर पाण्यातून बुडबुडे निघू लागले. कोयना भूकंपानंतर ठाणे जिल्ह्यातील तानसा नदीच्या खोऱ्यात नवीन गरम पाण्याचे झरे वाहू लागले. परिणामतः तापमान वाढ झाली. एकूणच काय भूकंपसुद्धा या जागतिक तापमानवाढीच्या परिणामामुळे होऊ शकतो. त्यानंतर नंबर 15 सजीव सृष्टीवर परिणाम. सजीव सृष्टीवर अनेक वेगळ्या माध्यमातून परिणाम होताना पाहावयास मिळते. सागरी पर्यावरणातील कठीण कवचधारी प्राणी नष्ट होणे, रक्तभिसरणात बिघाड होतो, विशिष्ट पेशींची अनियंत्रित वाढ होते, अनियंत्रित रोगांच्या संख्येत वाढ होईल. कोबी, फ्लॉवर, सोयाबीन, टोमॅटो या शेतीतल्या पिकांवर वाईट परिणामसुद्धा या जागतिक तापमानवाढीचा होईल. एकूणच काही सगळे जागतिक तापमानवाढीचे परिणाम आपल्याला पाहावयास मिळतील. त्यानंतर जागतिक तापमान वाढ कमी करण्याचे उपाय. काय काय उपाय आहेत की जागतिक तापमानवाढ आपण कमी करू शकतो. पहिलं आहे नंबर 1 खनिज तेल वापरात कपात करावी. जे खनिजाचं जे काही आपण अव्याहतपणे वापर करत आहोत, या खनिज तेलाच्या वापरावर मर्यादा आणली जावी किंवा त्याचा योग्य वापर आपण केला पाहिजे. त्यानंतर नंबर 2 आहे झाडाची लागवड करावी. वृक्षारोपण जास्तीत जास्त कसं शक्य आहे त्या पद्धतीने झाडाची लागवड करावी. नंबर 3 आहे सार्वजनिक वनीकरणाद्वारे वृक्षारोपण करणे. सार्वजनिक वनीकरणाची काही योजना देशभरात चालते, त्याच्या माध्यमातून सुद्धा वृक्षारोपण करणे आवश्यक आहे. तरच जागतिक तापमान वाढीला घट येईल किंवा जागतिक तापमान वाढ कमी होईल. त्यानंतर नंबर 4 सेंद्रिय शेती, ठिबक सिंचन, बायोगॅस इत्यादीचा वापर करावा. जे काही सेंद्रिय शेती आहे, जे आपण पाहतो की रासायनिक खतं आणि कीटकनाशकाचा आपण वापर केल्यामुळे जमिनीमध्ये नापिकी होत आहे, ते थांबवायचं असेल तर सेंद्रिय शेतीचा वापर करावा, ठिबक सिंचनचा वापर करावा, बायोगॅसचा इत्यादीचा वापर करावा, जेणेकरून जागतिक तापमान वाढ कमी होईल. नंबर 5 आहे तापमान वृद्धी थांबवण्यासाठी कृषी, वन आणि उद्यानावर विशेष लक्ष देणे. तापमान वृद्धी थांबवण्यासाठी कृषी असेल, वन असेल आणि उद्यानावर विशेष लक्ष देणे गरजेचे आहे, जेणेकरून तापमान वाढ, जागतिक तापमान वाढ कशी कमी करता येईल यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे. यामधूनच ते शक्य होणार आहे. कृषी, वन आणि उद्यानावर विशेष लक्ष देऊन ती सुद्धा उपाययोजना सांगितली जाते. नंबर 6 आहे कृषी पद्धती सुधारणा करून ग्लोबल वॉर्मिंगचा प्रभाव कमी करता येतो. कृषी पद्धतीतच बदल करायचा आहे. त्याच्या कसण्याच्या पद्धती असेल, त्यामध्ये अव्याहतपणे वापरला जाणारा खतं असतील, रासायनिक खतं असतील, कीटकनाशकं असतील किंवा इतर ज्या काही गोष्टी आहे की ज्यामुळं भूप्रदूषण होते ते सुद्धा कमी करून आपण ग्लोबल वॉर्मिंगचा प्रभाव कमी करू शकतो. त्यानंतर नंबर 7 आहे शेतातील पिकांच्या रक्षणासाठी रासायनिक खताचा मर्यादित उपयोग करणे. रासायनिक खताचा आपण अगोदर म्हटलं की जो अव्याहतपणे वापर होत आहे त्याचा वापर मर्यादित करून, त्याचा वापर योग्य प्रकारे करून आपण जागतिक तापमान वाढ कमी करू शकतो. ही सगळे जागतिक तापमान वाढ कमी करण्याचे उपाय आहेत. पण एकूणच काय यातल्या पण बऱ्याचशा कृती ह्या मानवाशी निगडीत आहेत आणि मानवानं जर ठरवलं तर तो जागतिक तापमान वाढीमध्ये घट करू शकतो.
असं या प्रकारे आपलं हे बी ए फायनल बी ए थर्ड इयरचं 5वे युनिट आणि 5व्या युनिटमधलं शेवटचं चॅप्टर या ठिकाणी संपलं. या ठिकाणी आपला बी ए फायनल इयर सेमिस्टर 5चा सिलॅबससुद्धा या ठिकाणी संपला. सगळ्या विद्यार्थ्यांना येणाऱ्या परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा.